यवतमाळमधील निम्न पैनगंगा प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून आता तीव्र विरोध होतोय। जीव गेला तरी प्रकल्प होऊ देणार नाही अशी शपथ शेतकरी नेत्यांनी घेतली आहे। तेथील शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूयात। निम्न पैनगंगा धरण न व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। एकंदर पाहिलं तर अनेकदा या ठिकाणी सरकार धरण व्हावं अशी त्यांची भूमिका असते, मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे आहेत आंदोलन पुकारलेलं आहे। मी सध्या आहेत या ठिकाणी जेव्हा खडका गाव आहे आणि याच ठिकाणी त्यांची भिंत सुद्धा ज्या धरणाची या ठिकाणी होणार होती 8 ते 10 वर्षापूर्वीचा जो काम आहे या ठिकाणी थांबवलेला आहे। दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांना माहीत पडलं आहे की ह्या ठिकाणी धरण होणार आहे, त्याकरता शेतकरी आणि ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहे। काय तुमचं मत आहे, कसं धरण व्हा की काय तुमचं मत आहे, काय सांगणार? हा प्रकल्प झालाच नाही पाहिजे या पद्धतीने आम्ही आंदोलन करत आहोत आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही औरंगाबाद हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केलेलं आहे। जर सरकारला प्रकल्प बांधायचा असेल तर त्यांनी नवीन परवानगी घ्यावी आणि प्रकल्पाला हात लावावा, तोपर्यंत हात लावू नये अशा प्रकारचं उत्तर हरित लवादामध्ये दिलेलं आहे आणि हरित लवादाचा निकाल येत्या 24ला लागण्याची शक्यता आहे। त्यामुळं हा प्रकल्प थांबेल ही निश्चित माझी भावना आहे। धरण हे शेतकऱ्यासाठी मरण आहे आणि हे धरण कदापि होऊ देणार नाही अशी इच्छा गावकऱ्याची आणि 95 गावातले लोकांची भूमिका आहे। त्यामुळे आम्हाला धरणच नको तर पुनर्वसन आणि पैसा काही कामाचा नाही। हा प्रकल्प होणे म्हणजे दीड लाख लोकांना विस्थापित करून देशोधडीला लावण्यासारखा आहे। यापूर्वी झालेल्या धरणामध्ये ज्या लोकांचे हाल झालेले आहे ते पाहता हा प्रकल्प न करता मुख्यमंत्री आजचे जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे म्हटलेलं होतं मी 95 गावच्या कोणत्याही एका गावाला विस्थापित न करता उच्च पातळी बंधारे बांधणार आहे, ते त्यांनी करावं एवढीच आमची या निमित्तानं त्यांच्याकडे मागणी आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।